जीबीएस आजाराचे रुग्णसंख्या सध्या शहरात वाढताना पाहायला मिळत आहेत आणि याच आजारासंदर्भात काही गैरसमज देखील पुणेकरांमध्ये आहेत आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत डॉक्टर भूषण किनोळकर सर. जीबीएस आजार ज्या पद्धतीने कोरोना आला त्यानंतर आता पुन्हा एक नवीन हा आजार आला, त्यामुळे लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण देखील पाहायला मिळतंय. नेमका या आजाराच्या लक्षणं नेमकी काय आहेत आणि लोकांनी नेमकी काय काळजी घ्यावी, तुम्ही नेमकं काय मार्गदर्शन करा? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की कोरोना आणि जीबीएस या दोघांमध्ये खूप मोठा फरक आहे. कारण कोरोनाचा आजार जो होता तो डायरेक्टली व्हायरसच्या इन्फेक्शनमुळे होत होता. जीबीएस हा कॅम्परोबॅक्टर जेजुनी नावाचा बॅक्टेरियाचा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 3 आठवड्यांनी होतो आणि हा डायरेक्टली त्या बॅक्टेरियामुळे होत नाही. एक इम्युनो रिॲक्शन म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती चुकीच्या पद्धतीने सेन्स करते आणि त्यामुळे ऑटो इम्युनिटी ॲक्टिवेट होऊन शरीराच्या ज्या नर्व्ज असतात, ज्यांना नसा म्हणतो आपण मराठीमध्ये, त्या हळूहळू पॅरालाइज व्हायला लागतात. सुरुवातीची लक्षणं असं असतात की हातापायाला नुसत्या मुंग्या येणे किंवा झिंझिण्या वाटल्यासारखं होणे, थकवा वाटणे, पाय गळून गेल्यासारखे वाटणे, चालताना त्रास होणे. याच्यात वाढ झाल्यानंतर पुढे मग चप्पल घालायलाही त्रास व्हायला लागतो, हातातली शक्ती कमी होते आणि प्रोग्रेस होत 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 तो श्वसनापर्यंत जातो आणि मग पेशंटला श्वास घ्यायला त्रास होतो. आणि पेशंट जर हॉस्पिटलमध्ये असेल तर मग त्याला ऑक्सिजन, व्हेंटिलेटर याची गरज भासू लागते. आणि याची सर्वात तीव्र स्वरूप म्हणजे पेशंटला साधे हाताची बोटं, पायाची बोटंही हलवता येत नाही, पूर्ण तो क्वाड्रिप्लेजियामध्ये जातो आणि मग तो व्हेंटिलेटर डिपेंडंट होऊन जातो. सो हे स्वरूप सगळं ऐकल्यानंतर प्रत्येकाला भीती वाटणं साहजिक आहे, कारण याची गंभीरता खूप वाटते म्हणून. पण सायंटिफिकली बघायला गेलं तर ज्यांना कॅम्परोबॅक्टर जेजुनीचं इन्फेक्शन होते त्यातल्या हार्डली 0.2 ते 2% लोकांना जीबीएस होतो आणि ज्या लोकांना जीबीएस होते त्यापैकी फक्त 5% लोक व्हेंटिलेटरवर जाण्याची शक्यता असते. इतर 95% लोकांना सौम्यच लक्षणं असतात. त्यामुळे त्याला घाबरून जाण्याची मुळीच गरज नाहीये. मग सर नेमकी काळजी काय घ्यावी? कशातनं जीबीएस हा आजार होऊ शकतो, म्हणजे कुठल्या गोष्टींमुळे होतो आणि त्याची काळजी लोकांनी काय घ्यावी? काळजी बघायला गेलं तर आता जो लोकांना जो जीबीएसचे केसेस पुण्यामध्ये आपल्या सिंहगड रोड परिसरात मुख्यत्वे आढळून आले आहेत, त्याच्यामध्ये डायरियाची सगळी पेशंट आहे की ज्यांना डायरियाची हिस्ट्री आहे. सो जेव्हा केव्हा तुम्हाला सध्याच्या परिस्थितीमध्ये डायरियाची लक्षणं असतील तेव्हा त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच डायरियाची योग्य ती ट्रीटमेंट घेणं गरजेचं असते. डिहायड्रेशन होऊ नये, प्रतिकारशक्ती कमी होऊ नये म्हणून योग्य ती औषधं डॉक्टरांकडून सल्ल्याने घेतली पाहिजे. आणि आता जी मी लक्षणं सांगितली सुरुवातीला, त्यापैकी कुठलीही लक्षणं जर जाणवायला लागली तर लगेच जवळच्या फिजिशियनला किंवा न्यूरोलॉजिस्टला कन्सल्ट करून ही लक्षणं जीबीएसची नाही ना हे कन्फर्म करायला पाहिजे. सो सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये जर हा आजार निदान झालं तर तो पेशंट ऑब्झर्वेशन खाली हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकतो. डॉक्टरच्या चर्चेनुसार आम्ही ठरवतो की त्याला इम्युनोग्लोबिन देण्याची गरज आहे का प्लाझ्माफेरेसिस आहे. सो पहिल्या स्टेजमध्ये जर तो डायग्नोज झाला तर तो पुढे व्हेंटिलेटरपर्यंत पेशंट जाणार नाही. त्यामुळे लवकर वैद्यकीय सेवा उपलब्ध होणे किंवा आपण ती घेणे हे खूप महत्वाचे आहे. यात जास्त करून लहान मुलांवरती हा विषाणू अटॅक करतो असं काही आहे किंवा त्यांच्यावरती जास्त परिणामकारक आहे का आजार? हो, हे तुम्ही विचारलेला प्रश्न अगदी बरोबर आणि चांगला आहे. कारण लहान मुलांमध्ये काय असते की प्रतिकारशक्ती ही नवीन असते, त्यामुळे ती खूप सेन्सिटिव्ह असते. त्यामुळे त्यांना कुठलंही असे व्हायरल इन्फेक्शन झाले की बॉडी त्याला लवकर रिॲक्ट होते. त्यामुळे जीबीएसचे सध्याचे रुग्ण जे आहेत ते लहान मुलांमध्ये जास्त दिसून आलेत. पण मग काही घाबरून जाण्याची तशी काही आवश्यकता नाहीये, कारण की ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळामध्ये लोक जी घाबरून जात होती तशी आत्ताची काही परिस्थिती नाहीये. नाही, आताची हे कसं आहे, पर्टिक्युलरली एकाच एरियामध्ये केसेस आहे आणि जे काय पेपर आणि रिसर्चमध्ये सध्या दिसतंय की पर्टिक्युलर काहीतरी दूषित पाण्यामधनं हा संसर्ग सुरू झालेला आहे. त्यामुळे पूर्ण पुण्यामध्ये किंवा देशभर पसरण्याची मला वाटत नाही काही शक्यता आहे. त्यामुळे याच्यात घाबरून जाण्याची गरज नाही. परंतु सर्वांनी पाणी काही दिवस उकळून पिणे किंवा फिल्टरचं पाणी वापरणे, होईल तेव्हा बाहेरचे खाणे टाळणे, रस्त्यावरचे उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये जेणेकरून डायरिया होणार नाही आणि हे पुढची सुरुवात होणार नाही. या गोष्टी जर पाळल्या तर याच्यामध्ये काही घाबरण्यासारखं नाहीये. तर या सगळ्या जीबीएसच्या आजारासंदर्भात घाबरण्याची गरज नाहीये असं डॉक्टर भूषण किनोळकर यांचं म्हणणं आहे. आणि त्यांनी जी काही लक्षणं सांगितली किंवा ज्या गोष्टी आपण टाळायला पाहिजेत, ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्याची काळजी घेण्याची गरज आहे. आणि जर तसं कुठलं लक्षण वाटलेच तर संबंधित डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच महत्वाचं आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी.
पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.